यामध्ये लेखक शंकर भाऊ साठे लिहितात की तारीख 18 जुलै 1969 रोजी वार शुक्रवार, वेळ सकाळची होती. शंकर साठेंना 4 मुलं होती. थोरली आशाबाई, मुलगा संजय व 2 मुली रेखा व चित्रा. एकाएकी जोरदार वारा सुटला आणि पावसाने आपली गती वाढवली. मरणाला न भिणारी माणसे भीतीने घरात बसली होती. त्यांच्या घरची त्यांना फार काळजी वाटत होती, कारण त्यांचे घर एकटेच एका बाजूला होते. त्याला कशाचाच आडोसा नव्हता, म्हणून येणारा वारा आणि पाऊस घरावर आदळत होता. त्यामुळे घर वाकत होते व घर गळतही होते आणि घराशेजारी एखादं झाड घरावर पडू नये याची त्यांना भीती वाटत होती. त्याचबरोबर त्यांच्या गळत्या घरात त्या गळतीच्या खाली जी भांडी लावली होती ती सारेगमचा स्वर वाजित होते. या सर्व भीतीमुळे शंकर साठे आणि त्यांची 4 मुले एका कोपऱ्यात बसली होती. नंतर काही वेळाने पाऊस उघडला. आकाश मोकळे झाले. ढग नाहीसे झाले. घरात कोंडमारा होत असलेली माणसे आणि उपाशी मरत असलेली गुरं शिवारात पळू लागली. जिकडे तिकडे पाणीच पाणी दिसत होते. गावापासून मांगवाडा थोड्या अंतरावर असल्यामुळे चिखल तुडवीत गावात आणि गावातील दुकानावर जावं लागत असे. दिवस बुडाला. शंकर साठेची मुलगी गावात गेली होती. पत्नी कितीतरी दिवस अगोदर वारलेले असल्यामुळे संध्याकाळच्या जेवणाची तयारीत शंकरभाऊ साठे होते. तेवढ्यातच आशा गावाकडून रडत येत होती. मी आडवा जाऊन विचारलो, आशा काय झाले? तेव्हा मुलगी रडत सांगू लागली की आपला अण्णा वारला. मला गावात समजले. लेखक शंकर साठे लिहितात की ही बातमी ऐकून माझी कंबर खचली. माझे डोळे